नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ॲक्च्युली मला ना खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता, पण काही कारणांमुळे ते पुढे पुढे जात होतं. तर चला म्हटलं आज गुरुवार आहे आणि माझ्याकडे काही नव्हतं, पण म्हटलं मग एक अनुभव शेअर करूयात स्वामींबद्दलचा. तर ना आपण नामजप करतो स्वामींचं. तर खूप लोक म्हणतात की तुम्हाला नामजप करून काय मिळतं काय मिळतं, आणि आपण संकटाच्या वेळी नेहमीच स्वामींचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो. तर एक गोष्ट अशी झाली माझ्यासोबत. आम्ही मुंबईवरून येत होतो नाशिकला. तर आमची होती एक्सप्रेस आणि आम्ही पकडली दुसरीच ट्रेन. आणि एक्सप्रेस होती आमची 2 मिनिटांनी, 2 मिनिटं आधी एक ट्रेन आली आणि आम्ही त्यामध्ये बसून गेलो खूप घाईघाईमध्ये. आम्हाला वाटलं सुटून जाईल का काय. तर त्या गडबडीमध्ये आम्ही बसलो आणि आमच्याकडे ऑलरेडी ऑनलाईन तिकीट काढलेलं होतं. तर मग बसलो थोड्या वेळाने TC आले आणि त्याच्या आधीच मी नामजप सुरू करून दिला होता. मला इतकी भीती वाटत होती ना की म्हणजे पहिल्यांदाच मी अशी चुकीच्या ट्रेनमध्ये बसलेली आणि उगाच काही व्हायला नको. आणि त्याबरोबर माझी फ्रेंड होती माझ्यासोबत. आणि बसलो. मग TC आले आणि TC बोलले की ठीक आहे बाबा होऊन जातं. TC स्वतःहून बोलले की होऊन जातं, ठीक आहे, कधी कधी चुका. आणि मग त्यांनी आम्हाला प्रवास करू दिला. आमचं तिकीट चेक केलं. ते बोलले एक काम करा, जनरल डब्यामध्ये जा. तर मग आम्ही त्यांना बोललो ओके ठीक आहे. पण मग आम्हाला काही जनरल डब्यामध्ये जायला चान्स मिळाला नाही, कारण की ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. मग आम्ही रिझर्वेशन डब्यामध्येच बसलेलो आणि त्याच डब्याने आम्ही कंटिन्यू नाशिक केलं. तर माणसं आपल्याला वाटतं ना की खूप भीती वाटते, पण काही वेळेस स्वामींमुळे काही माणसं अशी पेटून जातात ना की आपल्याला एक चांगला अनुभव देऊन जातात. आपल्याला वाटतात की TC असे असतात तसे असतात, पण काहींसोबत ते तसे वागतात. जर आपण खरे असणार ना तर आपल्यासोबत चांगल्याच गोष्टी होणार. तर मला एकच म्हणायचं आहे की स्वामी जप नेहमी करत राहा. कधी पण तुम्ही संकटात असाल तर स्वामींचं नाव नेहमी घेत राहा. तर असा काही होता माझा स्वामी अनुभव आणि माझे स्वामी माझ्यासोबत नेहमी असतात. तुम्ही पण. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, इतरांना नेहमी मदत करत जा. बस. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींचं नाम जप नेहमी करत राहा.